नमस्ते, मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आज आपण अप्लाइड मेकॅनिक्समध्ये पहिला जो टॉपिक आहे सिंपल लिफ्टिंग मशीन, त्याच्यामधला आपण यापूर्वी जी क्लिप तयार केली होती लॉ ऑफ मशीन्स. लॉ ऑफ मशीन्समध्ये आपण बघितलं होतं मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जे आहे 1/m या फॉर्म्युल्यानं आपण काढतो आणि त्याच्यानंतर मॅक्झिमम एफिशियन्सी जी आहे 1/m इंटू व्ही.आर. म्हणजेच मॅक्सिमम एफिशियन्सी पर्सेंटेज एफिशियन्सी इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन वेलोसिटी रेशो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय आलं होतं 1/m. तर मॅक्सिमम लॉ ऑफ मशीन आहे. लॉ ऑफ मशीन काय सांगतो, कमीत कमी एफर्टमध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करणे. आज त्याच्यावरले आपण काही 1-2-3 प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम सोपे असतात. एक त्याच्यामध्ये कसं आहे आपल्याला माहित आहे ही फिगर काय, लॉ ऑफ मशीनची जी फिगर आहे ही फिगर खूप महत्वाची आहे. आता या ठिकाणी समजा ही फिगर आहे, इथून हे P इक्वल टू MW प्लस C या रूलनं हे C आहे, ही आहे एफर्ट आणि ही आहे लोड लिफ्टेड W. हे C काय आहे, O टू C काय सांगते, हे मिनिमम एफर्ट रिक्वायर्ड टू ओव्हरकम द फ्रिक्शन बिटवीन द मशीन. हे फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी लागणारे एफर्ट आणि ह्याच्यानंतर हे रूल कोणता फॉलो करते, A टू B. समजा ह्याला हे ऍक्च्युली C धरला, ह्याला C म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि हे B आहे समजा. तर या A आणि B वरले नंबर ऑफ पॉइंट्स एक रूल फॉलो करतात. कोणता रूल, P इक्वल टू M इंटू W प्लस C. P म्हणजे एफर्ट अप्लाइड, M म्हणजे स्लोप ऑफ द कर्व आणि W इज द लोड लिफ्टेड प्लस कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट आहे. आता थोडस विचार करायची गोष्ट आहे, तुम्हाला आता अशा प्रकारचे प्रॉब्लेम देऊ शकतात. याच रूलला, याच लाईनवर A टू B मध्ये आपण वेगवेगळ्या क्वांटिटी जर एफर्टच्या किंवा लोडच्या चेंज केल्या, C इज कॉन्स्टंट, P आणि W मधलं नातं जर आपण काढलं, M इज कॉन्स्टंट, M इज द स्लोप, P पर्टिक्युलर P ला पर्टिक्युलर W, पर्टिक्युलर P साठी पर्टिक्युलर W, एका विशिष्ट P साठी विशिष्ट W. तर समजा तुम्हाला हे 1 आणि 2 जर दिले, 2 पॉइंटचा P दिलाय आणि W दिलाय, तर तुम्ही 3 नंबरच्या पॉइंटचा P किंवा W जर दिला असेल, दोन्हीपैकी एक दिलं तर तिसरा आम्ही काढू शकतो. त्यामध्ये काय करायचं असतं, काहीच नाही, P इक्वल टू M इंटू W प्लस C हा फॉर्म्युला लावायचा असतो आणि ह्या फॉर्म्युल्याच्या ह्याच्यानुसार 1, 2, 3 पॉइंटला 2 पॉइंटचं तुम्हाला दिलेले आहे व्हॅल्यू, तिसऱ्या ह्याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची असते. प्रॉब्लेम सोपे असतात. परीक्षेमध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे, येतो आणि 3 मार्काचा हाती हा प्रॉब्लेम येतो. तर एक प्रॉब्लेम अशा प्रकारचा आपण बघणार आहोत. आता प्रॉब्लेम काय दिले बघा, ए लोड ऑफ 1 किलो न्यूटन इज लिफ्टेड बाय an effort of 56 Newton and 2 kilonewton load is lifted by an effort of 96 Newton. Calculate effort required to lift the load of 3 kilonewton. आता काय आहे, या ठिकाणचं लोड आहे समजा 1 किलो न्यूटन. का तर एकाच रेषेवर स्लोप तोच आहे, 1 किलो न्यूटन आहे. त्याला लागणारा एफर्ट तिथला दिलेला आहे, हे W आहे आणि इथला P किती आहे, समजा P1 हे W1. तर 2 नंबरचा पॉइंट आहे, त्या ठिकाणचा W जे आहे, लोड लिफ्टेड जे आहे 2 किलो न्यूटन आहे आणि त्यासाठी लागलेला एफर्ट आहे इथं 2 kN आहे. समजा लागलेला एफर्ट जो आहे इथं दिलेला आहे, तो किती आहे, 96 न्यूटन दिलेला आहे. इथला 96 आहे, इथला तो होता 56. आणि आता 3 नंबरच्या पॉइंटला तुम्हाला समजा कॅल्क्युलेट द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड ऑफ 3 किलो न्यूटन. समजा या पॉइंटचा लोड आहे 3 किलो न्यूटन. तर इथलं एफर्ट तुम्हाला P किती आहे काढायचं आहे. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे मला की अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम परीक्षेत आला लॉ ऑफ मशीन वरला, त्याचा फॉर्म्युला दिलेला असतो, नाही दिला तरी आम्हाला त्या फॉर्म्युल्याचं M आणि C काढता येते. आता या ठिकाणी लेखकानं काय केलंय, एक मशीन आहे, ए लोड टू बी सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. ए लोड ऑफ 1 किलो न्यूटन इज लिफ्टेड अँड एफर्ट ऑफ 56 न्यूटन. म्हणजे 1 किलो न्यूटन लिफ्ट करण्यासाठी 56 न्यूटन, फक्त न्यूटन ते किलो न्यूटन आहे. 1000 न्यूटनला लिफ्ट करण्यासाठी 56 न्यूटन इतकं एफर्ट लागलं. 2 नंबरच्या ह्याला पॉइंटला
2 किलो न्यूटन म्हणजे 2000 साठी आपल्याला 96 न्यूटन इतकं एफर्ट लागलेला आहे. आता 3 नंबरला त्यांनी काय म्हणते, कॅल्क्युलेट एफर्ट रिक्वायर्ड पी किती आहे जेणेकरून तुम्हाला 3 किलो न्यूटन इतका लोड लिफ्ट करायचा आहे. रूल तर आम्हाला माहित आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये काय आहे बघा, आता तुम्हाला डाटा जो आहे दिलेला डाटा, गिवन डाटा दिलेला जो डाटा आहे असं की तुम्ही गिवन डाटा इज काय दिलेला आहे, पेन W equal to 1 kilonewton, then P equal to 56 न्यूटन. आता पेन W equal to 2 kilonewton, then P equal to 96 न्यूटन. आता 3 नंबर काय म्हणते बघा, कॅल्क्युलेट नंबर 1 लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन म्हणजे P इक्वल टू MW प्लस C. ह्याच्यामध्ये M किती आणि C किती येते ते काढायचे आहे तुम्हाला. 2 नंबर आहे P व्हेन 2 नंबर मध्ये P इक्वल टू व्हॉट व्हेन W इक्वल टू 3 किलो न्यूटन. हे न्यूटन मध्ये पुन्हा कन्वर्शन करता येईल. हे दिलेला डाटा आहे आणि तुम्हाला हे काढायचं आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये हे दिलेल्या व्हॅल्यूज त्याच्यावरून तुम्हाला P काढायचं आहे. आता आपण पहिल्यांदा लिहूया. आपल्याला माहित आहे P इक्वल टू MW प्लस C हा फॉर्म्युला आम्ही या मशीनसाठी, लॉ ऑफ मशीनसाठी वापरतो. आपल्याला माहित आहे we know that P इक्वल टू MW इंटू W करायची गरज नाही प्लस C. आम्हाला माहित आहे P बरोबर एफर्ट अप्लाइड इक्वल टू M इंटू W प्लस C. हा एक आपला इक्वेशन आहे, त्याला समजा आपण इक्वेशन 1 म्हणूया. आता ह्याच्यात तुम्हाला ह्या दोन्ही ह्याला अप्लाय करायच्या. P तुम्हाला माहित दिलेला आहे, सॉरी, अप्लाय टू अबोव व्हॅल्यूज. P जर तुमचं 56 असेल तर M इंटू W किती आहे 1000 अधिक C, हे इक्वेशन 2 होईल. आता याच रूल मध्ये ही व्हॅल्यू ठेवा. W इक्वल टू 2 किलो न्यूटन आणि P 96 आहे. 96 बरोबर M इंटू 2000 प्लस C, हे इक्वेशन 3 आहे. इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 2. आता 3. आता इथे इक्वेशन 2 आणि 3 मध्ये आपण 8वी 9वी 10वी मध्ये एक सामायिक समीकरण म्हणून आपण सॉल्व्ह केला होता. x अधिक y बरोबर x अधिक 2y बरोबर 5, x अधिक 5y बरोबर 6. तर ते आपण एक सामायिक समीकरण सॉल्व्ह करून x आणि y च्या किमती काढल्या होत्या. तसंच इथं आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी बघा C दोन्हीकडे, तर आपण ह्या मोठ्या संख्येतून छोटी काढली, ह्या 3 नंबर मधून 2 काढणं काय, 2 मधून 3 काढणं काय. फक्त त्याच्यातून 2 मधून 3 काढताना निगेटिव्ह येईल, दोन्हीकडे निगेटिव्ह कट होऊन जाईल. किंवा असं म्हणूया आपण इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 काढून टाका. सबस्ट्रॅक्शन करणे. सबस्ट्रॅक्ट 2 फ्रॉम इक्वेशन 3. आता हे कसं लिहिता येईल, या ठिकाणी असं लिहिता येईल. हे इथं या ठिकाणी हे कट करतो मी, हे कट करून इकडे इक्वेशन घेतो या ठिकाणी. आता इथपर्यंत इक्वेशन 2 आणि 3 झाले. तर आता या ठिकाणी हे कटच करतो. या ठिकाणी 96 बरोबर M 1000 किंवा असं करतो 1000
2000 m 2000 m अधिक सी वजा 56 वजा 1000 असं करतो. m अधिक सी इथं वजा घेतो. आता इथं थोडं विचार करा, हे दोन्ही कटतात वरच्या इक्वेशन मधून हे केलं आणि खाल्ल्यातून जर वर केलं फक्त निगेटिव्ह येतात. आता 96 मधून हे गेलं 0 हे 4 बरोबर 2000 मधून 1000 गेलं 1000 m इथं अधिक 0. आता इथं m बरोबर 40 भागिले 1000 2 कटले असं येईल 0.04 स्लोप आहे. हा इक्वेशन आहे. इथं आलं हे इक्वेशन. m ची व्हॅल्यू काढली 0.04. आता m निघाल्यानंतर हे m ची व्हॅल्यू इक्वेशन 2 किंवा 3 मध्ये कुठेही ठेवता येते. m जर ठेवलात तुम्ही तर c ची व्हॅल्यू मिळते. पुट m इक्वल टू 0.04 इन 1 और 2 दोन्हीपैकी एकामध्ये ठेवा. कोणत्याही ठेवलं तर काही फरक पडणार नाही. तर आता आम्हाला या ठिकाणी या इक्वेशन मध्ये ठेवावं लागेल m ची व्हॅल्यू. तर 96 बरोबर 2000 गुणिले 0.04 अधिक सी. आता ह्याचा गुणाकार करा. 4 दुने 8 2 शून्य कटले हे 96 हे 80 अधिक सी. सी बरोबर 96 मायनस 80. ह्याला इकडे घेतो ह्याला इकडे घेतो किंवा ह्याला इकडे घेतलंय 16. सी बरोबर 16. सी हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. सॉरी सी हा कॉन्स्टंट पण त्याची व्हॅल्यू आहे 16 न्यूटन इतकं एफर्ट त्याला फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यासाठी लागत आहे. ही सी ची व्हॅल्यू मिळाली, एम ची व्हॅल्यू मिळाली. या दोन्ही व्हॅल्यू घेऊन तुम्ही इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये जर 2 किंवा 3 मध्ये जर ठेवलात तर पुट दीज टू व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन. मग कसं होईल इक्वेशन? पी बरोबर 0.04 इंटू डब्ल्यू अधिक सी किती आहे 16. हे इक्वेशन झालं आमचं कशाचं? ह्या रेषेचं. पी बरोबर एम इंटू डब्ल्यू प्लस सी. एम ची व्हॅल्यू इथं पुटअप केली, सी ची व्हॅल्यू पुटअप केली तर हे इक्वेशन तयार झालं. म्हणजे एमच्या जागी इथं 0.04 आलं, सीच्या जागी 16 आलं. हे इक्वेशन 4 काय सांगतं? ह्या रेषेचं इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन तुम्हाला आता कंडिशन नंबर 3 तिथे दिली होती. कॅल्क्युलेट एफर्ट व्हेन डब्ल्यू इक्वल टू 3 किलो न्यूटन. इथं आता काय करायचं? डब्ल्यू ची व्हॅल्यू पुटअप करा. पुट डब्ल्यू बरोबर 3 kN इन 4. आता मग काय येईल? पी बरोबर 0.04 इंटू 3000 अधिक 16. 4 12 हे किती येईल? 12 अधिक 16 एकूण किती होईल? 12 16 28. 28 सॉरी ह्याची व्हॅल्यू येते इथं 4 12 120 येते. 16 136 येईल. इथं गडबड झाली होती. 136 न्यूटन इतकं एफर्ट तुम्हाला 3 किलो न्यूटन लोड लिफ्ट करण्यासाठी लागतंय. आणि हे परीक्षेमध्ये येते 2 इक्वेशन आणि तिसरे इक्वेशन. तिने इक्वेशन एक सामायिक समीकरण सोडल्यासारखं आपण सोडवून ह्या पी ची इथं व्हॅल्यू काढली. पी इक्वल टू 136 न्यूटन इतकं एफर्ट लागल. आणि इक्वेशन कोणतं तयार झालं? पी इक्वल टू 0.04 इंटू डब्ल्यू प्लस 16. 16 इज द कॉन्स्टंट सी. हे फॉर्म्युला अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केला. या ठिकाणी दुसरा सिमिलर 2 प्रॉब्लेम आहेत. एक प्रॉब्लेम तुम्हाला मी आणखी परत समजावून सांगतो. एक प्रॉब्लेम मध्ये जे आहे ना, दुसरा प्रॉब्लेम बघा, ह्याच प्रॉब्लेम सारखा दुसरा प्रॉब्लेम. ह्याला मी पहिल्यांदा कट करतो. आता या ठिकाणी प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. इन ए मशीन लोड ऑफ 500 न्यूटन वॉज
lifted by an effort of 50 Newton, and another load of 750 Newton was lifted by an effort of 60 Newton. Obtain the law of motion if velocity ratio is 40. Find the maximum efficiency. आता या प्रॉब्लेम मध्ये त्या प्रॉब्लेमचं आणि या प्रॉब्लेमचं लॉजिक थोडं वेगळं दिलं आहे. इथे हेच रूल आहे. एक लोड लिफ्ट करण्यासाठी लागणारा एफर्ट दिलाय, दुसरं लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट दिलेला आहे, आणि तिसरं लोड न देता त्या ठिकाणी त्यांनी काय विचारले बघा. इन ए मशीन लोड ऑफ 500 वॉज लिफ्टेड बाय एफर्ट 50 न्यूटन. काय दिलेलं आहे? गिवन डाटा लिहूया पहिल्यांदा. गिवन डाटा इज 500. W equal to when W equal to 500 Newton, then P equal to दिलेला आहे 50 न्यूटन. किती न्यूटन लागला? 50. आता when W बरोबर 750 750 न्यूटन आहे, then P किती आहे? 60 न्यूटन 60 न्यूटन इतका एफर्ट लागला. आता इथं काय होतंय? इथे 1 किलो न्यूटनच्या ऐवजी 500 आणि तिथं 2च्या ऐवजी 750. इथं 56 च्या ऐवजी 50 येईल आणि इथं 60 येईल. हे चेंजेस थोडेसे होतील. ते 3 ची यंत्र गरज नाही तिथं. आणि पुढा काय विचारलंय बघा. लिफ्टेड बाय एफर्ट 60. ऑब्टेन द लॉ ऑफ मशीन. तुम्हाला लॉ P इक्वल टू MW प्लस C हा लॉ काढायचा आहे. म्हणजे तिथे M किती येते आणि C किती येते काढायचं आहे. If velocity ratio VR 40, find the maximum efficiency. आता इथे तुम्हाला लॉ ऑफ मशीन टू कॅल्क्युलेट दिलेलं ते आहे. कॅल्क्युलेट N max मॅक्सिमम एफिशियन्सी किती आहे, आणि P इक्वल टू लॉ ऑफ मशीन म्हणजेच P इक्वल टू M इंटू W प्लस C. ह्याच्यात ही व्हॅल्यू काढायची आहे, हे काढायचे. आता पहिल्यांदा आपण काय करणार? आपल्याला दिल्याप्रमाणे पहिल्यांदा W दिलेला आहे, P दिलेला आहे, W दिलेला आहे, P दिलेला आहे. हे इक्वेशन आपण पहिल्यांदा लिहू. वी नो दॅट P इक्वल टू MW प्लस C. हे इक्वेशन 1 आहे. Put W and P for both conditions. दोन्ही कंडिशनचे हे ठेवूया. पहिल्यांदा काय होईल? P इक्वल टू M, W किती आहे? 500. आता इथे एफर्ट बी ठेवतो मी 50 बरोबर M इंटू 500 अधिक C. दुसरा आहे 60, याला इक्वेशन 2 म्हणू. दुसरा आहे 60 इक्वल टू M इंटू 750 अधिक C, इक्वेशन नंबर 3. सॉल्व इक्वेशन 2 and 3. 2 आणि 3 नंबरची इक्वेशन सॉल्व इक्वेशन 2 and 3. ह्याला एक सामायिक समीकरण म्हणतो आपण. सॉल्व इक्वेशन 2 and 3. आता ह्यात काय करावं लागेल? इक्वेशन 2 मधून 3 वजा करा, हे वजा येईल, इकडे पण वजा येईल. त्याच्याऐवजी 3 मधून 2 वजा जर केला, मॅक्सिमम मधून ते मिनिमम वजा केले की दोन्ही पॉझिटिव्ह राहते. दोन्ही केलं तर काही फरक पडत नाही. तुम्हाला ते करून द्या, आपण दाखवतो मी. सबस्ट्रॅक्ट 2 फ्रॉम 3. आता काय होईल? डायरेक्टली 60 बरोबर 750M प्लस C, 50 बरोबर 500M अधिक C. आता इथून सबस्ट्रॅक्ट करायचे आहे. सबस्ट्रॅक्ट हे दोन्ही कट झाले. इथं 10 आलं. 10 बरोबर 150 का 250? 250 M. आता इथं M बरोबर काय येईल? M बरोबर 10 भागिले 250. आता ह्याची व्हॅल्यू किती येते? हे दोन्ही कटले. 1 भागिले 25 म्हणजे 0.04. M किती आलं? 0.04. M ची व्हॅल्यू किती आली? M बरोबर 0.1 भागिले 25 म्हणजेच 0.04. नो युनिट. स्लोप आहे 0.04.
आता ही व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय काढायचं आहे, सी काढायचे आहे. पुट हे कट करतो मी. पुट एम बरोबर 0.04 इन इक्वेशन 2 किंवा 3 मध्ये 2. आता 2 नंबरचं इक्वेशन कोणतं होतं आमचं, 2 नंबरचं इक्वेशन 50 बरोबर 0.04 इंटू 500 प्लस सी. आता ह्या दोनचा गुणाकार किती होईल, 2 शून्य पलीकडे गेल्यावर 5 चौक 20, 20 50 अधिक सी. सी बरोबर 50 वजा 20 बरोबर 30. हे इकडे घेतलं, 50 मधून 20 गेले, 30 राहिले. किंवा ह्याला इकडे घेतला, त्याला इकडे घेतला, तर हे वजा सीचं इथं वजा सी आणि हे वजा आणि ते अधिक होत आहे, म्हणजे वजा वजा पुन्हा हे होत आहे. तुम्ही आता तुम्हाला ते करता आलं पाहिजे. मी पहिल्यांदा काय केलं, ह्याला इकडे घेतो, 30 केलं, 30 बरोबर सी, सी बरोबर 30. हे उलटा आला, सी ची व्हॅल्यू न्यूटन आहे. एकदा व्हॅल्यू सी आणि एम ची व्हॅल्यू काढल्या तर एम कितीला 0.04 युनिट नाही, सी किती आला 30 न्यूटन. एकदा 30 न्यूटन आल्यानंतर आपल्याला लॉ ऑफ मोशन अप्लाय करायचे आहे. लॉ कोणता आहे, अप्लाय लॉ पी इक्वल टू एम इंटू 500 किंवा डब्ल्यू करा, 500 ची काय गरज आहे, डब्ल्यू प्लस सी, सी किती आहे 30. हा जनरल रूल झाला. आता ही रेषा तुम्हाला काढता येईल, पी एफ अप्लाइड इक्वल टू एम इंटू डब्ल्यू प्लस एम ची व्हॅल्यू पण इथे ठेवता येते 0.04 डब्ल्यू प्लस 30. हे इक्वेशन झालं. हिला इक्वेशन नंबर 4 आपण देऊ, मागल्या इक्वेशन सारखं. इथपर्यंत कोणाची काही अडचण नाही असं गृहीत धरू आपण. आता पुढे आपल्याला काय काढायचं आहे बघा, मॅक्सिमम एफिशियन्सी काढायची आहे, एन मॅक्स काढायची. एन मॅक्सचा फॉर्म्युला काय आहे, मॅक्सिमम एफिशियन्सी बरोबर, हे कट करतो मी, हे पी इक्वल टू हा रूल लिहिलेला आहे, कॅल्क्युलेट एन मॅक्स. एन मॅक्स बरोबर 1/m. आता 1/m किती येते, 1/m ची व्हॅल्यू ठेवा. किंवा एन मॅक्स इक्वल टू मॅक्सिमम एम ए, सॉरी इथे हे फॉर्म्युला एन मॅक्स इक्वल टू 1/m इंटू व्हीआर. का तर एन मॅक्स ह्याच्या पहिलं तुम्हाला हे असं लिहिलं तरी चाललं असतं, मॅक्सिमम एफिशियन्सी इक्वल टू एम ए, मॅक्सिमम ऍडव्हान्टेज मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आपण व्हेलॉसिटी रेशो. आणि व्हीआर एम ए मॅक्स किती आहे, अँड एम ए मॅक्स किती असते 1/m स्लोप. हे असं ठेवलंय 1/m इंटू व्ही आर. आता तुम्हाला इथे दिलेली क्वांटिटी आहे, व्ही आर किती दिलंय, व्ही आर दिलेला आहे 40, व्हेलॉसिटी रेशो इक्वल टू 40 आहे. आणि एम किती आहे 0.04 आहे. हे व्हॅल्यू ठेवूत आपण 1/0.04 गुणिले हे 40. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल, 40 चौक 16, हे 2 शून्य इकडे जर घातला तर हे 4 चौक 16 म्हणजे 1.n मॅक्स इंटू 100% काढायचा असेल तर किती येईल, एन मॅक्स इक्वल टू 1/, हे डिजिट इथं आलं तर हे 4 राहते, म्हणजे 4 चौक 16 1.6 इंटू 100. आता हे 16 जे आहे याला हे 100/1.6 न गुणाकार केला तर किती येईल, 100/1.6. आता तो आहे 1696.5, 62.5% पर्सेंटेज आहे. हे एन पर्सेंटेज आहे. आता हे इथं तुम्हाला काही कन्फ्युजन, एन मॅक्सचा फॉर्म्युला आहे एम ए अपॉन व्ही आर. एम ए किती आहे, मॅक्सिमम एफिशियन्सी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 1/m आपण मागल्या फॉर्म्युल्यामध्ये काढलेला होता. आता ती व्हॅल्यू इथं ठेवली तर 1/m इंटू व्ही आर. व्ही आर ची व्हॅल्यू इतकी आहे, एम इतका आहे, ह्याचं कॅल्क्युलेशन करून शेवटी 62.5 मॅक्सिमम एफिशियन्सी येते. आता इथं तुम्हाला कंडिशन अप्लाय करावं, एफिशियन्सी 50% कमी असेल, 50% असेल, 50% जास्त असेल. त्या ह्याच्यामध्ये आपण त्या क्लिप नंबर 1 मध्ये भेटलो होते ह्याच्या अगोदरच्या. तर एफिशियन्सी 50 असेल तर ती बाउंड्रीला आहे, रिव्हर्सिबलही नाही, नॉन रिव्हर्सिबल बी नाही. एफिशियन्सी लेस दॅन 50% असेल, नॉन रिव्हर्सिबल म्हणजे सेल्फ लॉकिंग होऊ शकते. आणि एफिशियन्सी ग्रेटर दॅन 50% असेल, 50% जास्त टक्के, ग्रेटर दॅन 50 जर असेल तर ते रिव्हर्सिबल आहे.
ती मशीन रिव्हर्सिबल आहे, याचा अर्थ ती ओव्हरऑलिंग पण असू शकते, ओव्हरऑलिंग म्हणता येणार नाही, पण रिव्हर्सिबल आहे, दोन्ही डायरेक्शन मध्ये त्याच्यामध्ये वर्क होते. तर इथं काय म्हटलंय बघा, सिन्स मॅक्सिमम एफिशियन्सी इज मोर दॅन 50%, द मशीन इज रिव्हर्सिबल. इथं तुमचं हे कन्क्लुजन आहे. हे दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही मन लावून ऐकलात. तुम्ही असा प्रॉब्लेम एखादी परीक्षेमध्ये येणार आहे सगळे धरून 3 मार्काचा प्रश्न परीक्षेत पडलेला आहे, टेस्टमध्ये देखील मागे, तर हा प्रॉब्लेम तुम्ही करायची तयारी ठेवा. ह्याच्यामध्ये एकच आहे, तुम्हाला मशीन लॉ ऑफ मशीन मध्ये या रेषेवरले ए पासून बी पर्यंतचे कुठलेही पॉइंट्स घ्या तुम्ही, त्या पॉइंटला लोड आणि एफर्ट, लोड आणि एफर्ट हे एक रूल फॉलो करतात. कोणता रूल? स्ट्रेट लाईनचा. म्हणजे डब्ल्यू आणि एफर्ट मध्ये एक नातं आहे, ते कमी जास्त किंवा असं म्हणता येणार नाही. डब्ल्यू लोड लिफ्ट करण्यासाठी एवढा P1 इतका एफर्ट लागला, W2 करण्यासाठी P2 लागला, म्हणजे P2 ह्या रेषेवरला नाही, थोडं शिफ्ट झाला, वरी गेला किंवा खाली आला, कमी लागला किंवा जास्त लागला एफर्ट, असं होत नाही. का तर हा नियम आहे लॉ ऑफ मशीनचा. म्हणजे A to B ही स्ट्रेट लाईन असल्यामुळं या ठिकाणी कुठलेही तुम्ही पॉईंट 1, 2, 3 घ्या, 1 आणि 2 दिले तुम्हाला समजा, त्याच्यावरून तिसरा पॉईंट तुम्हाला त्या रेषेवाला काढता येतो. ते आपण एक प्रॉब्लेम भेटला. आता ह्या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये तेच लॉजिक इथं दिलेलं आहे, फक्त इथे एफर्ट दिलेला आहे, व्हेलॉसिटी रेशो दिलेला आहे, आणि व्हेलॉसिटी रेशोवरून तुम्हाला हे मॅक्सिमम एफिशियन्सी काढता येते. इथं तुम्हाला कॅल्क्युलेट एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड असं दिलेलं नाही. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं, 3 नंबरचं लोड एवढा आहे, 3 किलो न्यूटन, त्याला एफर्ट किती लागेल ते होता. ह्याच्यामध्ये ते नाही. ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, एफिशियन्सी त्या मशीनची किती येते, VR जर दिला असेल तर हे काढा असं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम थोडा त्याच्यापेक्षा टिल्ट होतो. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम स्वतः केल्याशिवाय, सेल्फ केल्याशिवाय, प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला तिथं हे होत नाही. आणि मेकॅनिक्स एक विषय असा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करावी लागते. पहिला टॉपिक सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. 2 नंबरचा जो टॉपिक आहे रिझोल्युशन ऑफ फोर्सेस आहे, अनालिसिस ऑफ फोर्सेस 3 नंबर आहे. 4 नंबरला आहे तुमचा फ्रिक्शन देखील खूप सोपा आणि अवघड नाही. आणि 5 नंबरचा जो टॉपिक आहे CGMI जो आहे तो शेवटचा टॉपिक आहे. तर यामध्ये पहिला टॉपिक जो आहे, या पहिल्या टॉपिक मध्ये व्हेरियस फॉर्म्युलेज आहेत, मेकॅनिझम तेच आहे, फक्त फॉर्म्युलेशन चेंज झालं. फॉर्म्युला तुम्हाला पाठच करावा लागेल. हा टॉपिक करायचा असेल 10, 12, 14 मार्क करण्यासाठी, ह्याचे तुम्हाला ह्याचे डेफिनेशन वगैरे तुम्ही सर्च करू शकता. पण ह्याच्यामध्ये ह्याच्या प्रॉब्लेम करण्यासाठी फॉर्म्युला प्रत्येक ह्याच्यामध्ये आता येणाऱ्या काळात तर 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन, सिंपल लिफ्टिंग मशीन, कंपाऊंड मशीन्स आम्ही बघणार आहोत. प्रत्येकाचा विहार चेंज आहे. फक्त एकदा व्हेलॉसिटी रेशो काढता आला, त्याच्यामध्ये तुम्हाला एफिशियन्सी कशी आहे त्याची काढता येते. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, एफिशियन्सी, विहार या 3 मधलेच नाते त्या डिफरन्शियल व्हील्स मध्ये वगैरे, सिंपल लिफ्टिंग मशीनच्या डिफरन्शियल व्हील मध्ये किंवा त्या पुलीमध्ये हे तुम्हाला काढायचे आहेत. ते फॉर्म्युले आपण आता पुढच्या लेक्चरला जे आहे ते क्लिप आपण बनवणार आहोत. तुम्ही हे आपलं जे चॅनल आहे प्राध्यापक तानाजीराव दाडगे युट्यूब चॅनल, माझा नंबर आहे 8788261053. ह्या नंबरला, ह्या चॅनलला तुम्ही युट्यूबला जावा, तिथं सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर सबस्क्राईब केलं आपल्या चॅनलला तर मला पुढे प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी मी मॅक्सिमम कॉलेजेस आम्ही कॉन्टॅक्ट केला आहे. विद्यार्थी मॅक्सिमम कॉलेजचे वेगवेगळे ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये 10-20, 25 मुलं जवळपास आता जॉईन झालेले आहेत. तुम्ही मॅक्सिमम विद्यार्थ्यांना येत्या, आणि तुम्ही हा विषय जो आहे मेकॅनिक्स, सिव्हिल साठी आणि मेकॅनिकल साठी, मेकॅनिक्स हा विषय दोन्ही आहे कॉमन, आणि मेकॅनिकल साठी फक्त इंजिनिअरिंग ड्रॉइंग वेगळी आहे. तुम्हाला सिव्हिलला ते ड्रॉइंग नाही. पण आपल्या ग्रुपचं आपण नावच केलंय की तुमच्या कॉलेजचं नाव, तुमचं फर्स्ट इयर CME कंसात लिहिले ड्रॉइंग आणि मेकॅनिक्स. तुम्हाला वाटलं की आपल्याला ड्रॉइंग आहे का? नाही, सिव्हिल वाल्याला ड्रॉइंग नाही, फक्त मेकॅनिक्स आहे. मेकॅनिकल वाल्याला वेगवेगळ्या ड्रॉइंग आणि मेकॅनिक्स दोन्ही विषय आहेत. ड्रॉइंगचं पण आपण क्लिप तयार करतोय. ग्रुपवर जर आली तर ते तुम्ही बघू नका, सिव्हिल तर बघायची गरज नाही. मेकॅनिकल साठी आहे असं ग्रे धरून चालायचं आहे. सेपरेट आम्हाला वेगवेगळं हे करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होणार आहे, म्हणून मी हे करतोय. तर या ठिकाणी तुम्ही ही माझी क्लिप शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपण पुढच्या क्लिपमध्ये, या टॉपिकच्या आतापर्यंत 4 क्लिप झालेल्या आहेत, आणखी 6 क्लिप जवळपास आपल्या होतील. म्हणजे प्रत्येक मशीन जे आहे, कंपाऊंड लिफ्टिंग मशीन जे आहे, त्या मशीनच्या एक फिगर, फॉर्म्युलेशन म्हणजे डेरिव्हेशन म्हणतो आपण त्याला, डेरिव्हेशन परीक्षेत विचारू शकतात. आणि त्याच्यावरले 2 प्रॉब्लेम, त्या क्लिप आपण वेगवेगळ्या बनवूया. 6च्या ऐवजी एका दुसरी क्लिप आगाऊ बनल. पण हे येणाऱ्या 2-3-4 दिवसामध्ये हे टॉपिक आपण पूर्ण केलं की फोर्स अनालिसिस आपण पहिले घेतलेला आहे, त्याच्या क्लिप काही तुम्हाला ग्रुपवर टाकले आहेत. तरी पण आपण त्याच्या फोर्स अनालिसिसच्या, रिझोल्युशन ऑफ फोर्सेसच्या क्लिप तयार करतो मी आणि तुमच्या ग्रुपला टाकतो. एकदा रिझोल्युशन ऑफ फोर्सेस समजलं
की तुमच्या मेकॅनिक्सचा मूळ मुद्दाच तो आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीचे फोर्सेस कसे ऍक्ट होतात आणि त्याचं रेझोल्युशन कसं करायचं हे देखील तुम्हाला समजून येईल. एकदा ते समजल्यानंतर पुढं फोर्स अनालिसिस मध्ये तुम्हाला SFDM म्हणून आहे, तुम्हाला त्या लेवल पर्यंत जाणार नाही. तुमचा SFDM जे आहे शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट त्याचे पण प्रॉब्लेम्स खूप छान आहेत, सोपे आहेत. फॉर्म्युलेशन नाही त्याच्यामध्ये, फक्त मेकॅनिकल वर्किंग आहे. तुम्हाला एकदा प्रोसिजर समजली की ते सोल्युशन कसं करायचं समजून येईल. आणि फ्रिक्शन हा जो टॉपिक आहे, फ्रिक्शन खूप सोपा, काही अवघड नाही. फ्रिक्शन एकदम सोपा आहे. त्याच्यानंतर आपला CGMI जो आहे तो टॉपिक थोडासा फॉर्म्युलेशन म्हणता येणार नाही, त्याच्यामध्ये पण मेकॅनिकल वर्किंग आहे. आपण एकानंतर एक टॉपिक करूया. मॅक्सिमम क्लिप मी तुमच्या 50-60 क्लिप तयार करणार आहे, 30, 35, 40 मिनिटाच्या. या ठिकाणी तुम्ही फक्त एक काम करायचे, मी तुमच्या क्लिप्स तयार करतो, तुम्हाला मॅक्सिमम शिकवण्याचा प्रयत्न करतो, प्रॉब्लेम व्हरायटीचे घेतो. तुम्ही फक्त आपल्या युट्यूब चॅनलला ज्यांना सबस्क्राईब करायची तयारी ठेवा आणि दररोज हे आपलं लेक्चर संपल्यानंतर मी हे क्लिप अपलोड करीत असतो. तुम्ही स्वतः बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपण लिंक दिलेली असते तुमच्या ग्रुपला दिली, तुमच्या जवळच्या मित्रांना तुमच्या त्या वर्गातल्या त्या ग्रुपला जॉईन करायचं करा. सिव्हिलचे वेगळे असतील, मेकॅनिकलचे विद्यार्थी वेगळे असतील. ओके, धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी माझं हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद.